वाशिम जिल्ह्यात मागील 24 तासापासून मुसळधार पाऊस बरसतो आहे। सकाळपासून जो मुंबई नागपूर हा महामार्ग होता पिंपरी सरत ते कुपसा फाटा दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर वाहत आहे। मात्र या ठिकाणी सकाळपासून वाहनाच्या रांगा होत्या। मागील 12 तासापासून हे पावसामुळे पूर्ण वाहन अटकले होते। मात्र आता वाहने स्वतःच्या रिस्क घेऊन जसं पाऊस थांबला तसं रिस्क घेऊन हे स्वतः पुलावरून पाणी असताना हे वाहन घेऊन जात आहे। त्यामुळे जीवावर बेतल्यासारखं हे दिसून येत आहे। याकडे जिल्हा प्रशासनाचं याच्याकडे कोणतं लक्ष नसल्याचं याच्यावरून दिसत आहे। अनेक वाहने हे पावसामधून चालू पावसात आणि पाणी जो पुलावरून वाहत आहे त्याच्यावरून जात असल्यामुळे अनेकाला जीवाचा धोका निर्माण झाला आहे। या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने इथे उपाययोजना करणे गरजेचं होतं। मात्र या ठिकाणी असं उपाययोजना करताना असं कुठे दिसत नाही। वाहन हा चालू पाऊस जो रस्त्यावर जो पुराचा पाऊस आहे त्या पावसातून तो पाण्यामधून निघून जात आहे। त्यामुळे एखादी घटना जर झाली तर याच्यावर दुर्दैवी घटनेचा याचा जबाबदार कोण असणार असाही प्रश्न आता समोर येत आहे। यामुळे लवकरात लवकर या अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचं आहे, नाहीतर मोठ्या अपघाताला समोर जाणे याची शक्यता आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।